पहाटे काशी, दुपारी करविरी आणि रात्री गिरनार. दत्त महाराज कधीच आपल्यापासून दूर नसतात. पहाटेचा ब्रह्ममुहूर्त, सृष्टी स्तब्ध असते आणि आरतीचे शब्द हळूच कानावर पडतात. श्री गुरुदत्त राजमूर्ती ओवाळितो प्रेमे आरती. या आरतीतच दत्त महाराजांचा दिवसभराचा लीला प्रवास दडलेला आहे. काशी क्षेत्री स्नान करीतो सकाळी. ब्रह्ममुहूर्तावर दत्त महाराज काशीला गंगेच्या पवित्र जलात स्नान करतात. जणू संपूर्ण विश्व शुद्ध करून परततात. दुपार होताच आरती सांगते, करविरी भिक्षेला जातो. राजा असूनही भिक्षा मागण्यासाठी ते करविरी कोल्हापूरला जातात. नम्रता आणि त्यागाचा खरा अर्थ शिकवतात. संध्याकाळ सरते, माहूर निद्रेला जातो. आई अनुसूयेच्या माहूर पर्वतावर मायेच्या कुशीत दत्त महाराज विश्रांती घेतात आणि शेवटी गिरनारी राहतो. गिरनार पर्वतावर आजही दत्त महाराजांचे वास्तव्य आहे. अनेक भक्तांना तिथे त्यांची प्रचिती आली आहे. कोणाला दर्शन, कोणाला अनुभव, तर कोणाला फक्त अंतःकरणात उतरलेली शांतता. ही आरती फक्त गाणं नाही, तो दत्त महाराजांचा दिवसभराचा दिव्य लीला प्रवास आहे, जो रोज भक्तांच्या ओठांवरून आणि मनातून उतरतो. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये जय श्री गुरुदत्त लिहायला विसरू नका.